खायचं पैसे काढतात. आता हे आमच्यावाला आहे साधं. चला आता आम्ही चाललो. आपले पहिले दिसतं का ह्याच्यात? दवाखान्यात देऊन तर आम्ही कमला नेहरूला आईचं त्या पायाचं हाडू बाहेर आले ना ते दाखवायसाठी. तर आईला गोळ्या औषध दिले त्यांनी. तर ते म्हणे ब्लड टेस्ट करायला लागेल. मला पण सर्दी खोकला, नाण्याला सर्दी खोकला झालाय. तर मग मी जास्त गोळ्या औषध घेऊन आलेले. हे औषध दिले त्यांनी बघा. आता हे औषध आम्ही दोघं जण प्याणार. सरकारी औषध चांगलं असतं पण बघा नाही थोडंसं पातळ असं नाही तर पहिले छानसं घट्ट भेटायचं. पण प्यायचा फरक पडला तर चांगलंच आहे का नाही? पडणार फरक ह्याने. आणि आता चहा करते. मग स्वयंपाक काय करायचा ते एक टेन्शन असते. भाजी काय बनवायचं आहे का नाही? चहा ठेवते मी आता. आमच्या इथं गार्डन किती छान झालं, मस्त पोरं खेळतात. आता मी मेथीची भाजी घेऊन आले. 30 रुपयाला गड्डी आहे. त्या दिवशी मी 30 का 40 रुपयाला आणली होती. इतकी छान गोड भाजी होती मस्तपैकी. जेव्हा भाज्या महाग असतात त्यावेळेस भाज्या खायच्या बरं का, छान लागतात चवदार. जेव्हा स्वस्त होतात ना तेव्हा अजिबात खायच्या आणि त्यात घासावाने लागतात. आणि डाळिंब पण आणलेले आहे मी खोकल्यासाठी खायची. बघू आता याने किती फरक पडतोय. एक नाही अजून एक आहे. आणि मुळा पण घेऊन आलेले मी. एवढा पातळ आहे त्या आता 20 रुपयाचा दिलेला आहे त्याने. आता मी बनवते मेथीची भाजी. शेंगदाण्याचा कूट टाकून मस्तपैकी याच्यात वरण भात बनवायचा. डाळ शिजली आता डाळीला तडका द्यायचा आणि भात बनवायचा. आणि हे पसारा बघू शकता किचनवर. भांडे घासायचे. जेवण झालं की आम्ही सगळं किचन स्वच्छ आवरून ठेवतो. घाण आम्हाला अजिबात आवडत नाही. माझं जेवण झाल्यावर सगळं आवरायचं. 2 चपात्या बनवते आणि भाजी चपाती. आता मी गाणं लावते. ढोकळा पण आणला तर हा ढोकळा खाल्ला सोनमने, मी नाण्याने. आता डाळीला तडका देते. चला आता 12 वाजले. जेवण झालंय. एवढे सगळे भांडे घासले. सोनम ताईनेच घासले भांडे. किचन धुतलं पुसलं मस्त. आई पण गेली यारोड्याला. आम्ही आलो मस्त जेवण बिवण केलं, सगळं काम आवरलं. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.